मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की ॲप्रन कसं शिवायचं। तर बघा मैत्रिणींनो, किचनमध्ये तर आपलं सारखं काम असतं, सकाळी असतं, संध्याकाळी असतं। त्यावेळेस आपण काय करतो, गाऊनला आपला ओला हात असला की नाही, कणिकमध्ये किंवा तांदूळ आपण ज्यावेळेस कुकरमध्ये लावतो त्यावेळेस आपल्याला पाण्याचा संपर्क येतोच, मग तो आपण का नाही सहजच असं गाऊनला किंवा आपलं जो काही आपण ड्रेस वगैरे घालतो त्याला पुसतो, मग तो ड्रेस गाऊन खूप घाण होतो, तेलकट डाग पडतात, मग अचानक आपल्याला तेच घालून बाहेर जाऊ वाटत नाही। त्यासाठी मी तुम्हाला सुंदर ॲप्रन शिवायला आज सांगणार आहे। तर ते ॲप्रन खूप सोपं आणि साधं आहे, तुम्ही बघितलं तर तुम्हाला लगेच येईल। तुम्ही टॉपपासून शिवू शकता, तुम्ही ओढणीपासून शिवू शकता, तुमची एखादी कॉटनची जुनी साडी असेल तर त्याच्यापासून शिवू शकता, तुमचं जे काही तुमच्याकडे असेल त्या कापडापासून तुम्ही शिवू शकता। तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला आज मी शिकवते। नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत की किचनमधील ॲप्रन कसं शिवायचं हे मी सांगणार आहे। तर बघा, हा माझा जुना टॉप आहे आणि मी वापरत नाही, त्याच्यामुळे म्हटलं हे टाकून देण्यापेक्षा आपण ह्याचं काहीतरी करावं, त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना पण शेअर करावा। तर मैत्रिणींनो बघा, ह्या टॉपमधला आपल्याला मागच्या साईडचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी कट करत आहे आणि पुढील भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मागचा जो पॅटर्न आहे, मागचा जो भाग आहे त्याच्यापासूनच आपल्याला ॲप्रन बनवायचं आहे। मैत्रिणींनो, कसं होतं माहीत आहे का, आपण ड्रेस किंवा गाऊन घालतो आणि किचनमध्ये काम करायला लागलं की आपल्याला पिठाचा हात किंवा भाजीचा हात, तेलकट आपलं सगळं गाऊन किंवा आपला टॉप ड्रेस घाण होतो, त्यासाठी ॲप्रन घालणं फार महत्त्वाचं आहे। आणि शक्यतो सर्व ताई महिला तर ॲप्रन घालूनच किचनमध्ये काम करतात। मग म्हटलं चला, ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या मैत्रिणींना पण आपण हा व्हिडिओ शेअर करावा। तर मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ व्यवस्थित बघा, खूप महत्त्वाची आणि लागणारी ही आपली वस्तू आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता वरचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। जे काही गळ्यापासून जो खालचा भाग आहे तो पूर्णपणे कट करा। खूप सोपं आहे, कुठल्याही ताईंना येऊ शकतं, त्यासाठी आपल्याला टेलरिंगचा कोर्सच झाला पाहिजे असं काही नाही, तुम्ही हा व्हिडिओ बघून सुद्धा करू शकता। आता आपल्याला तेच टॉप जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे, स्टेप बाय स्टेप बघा, तर तुम्हाला कळेल मैत्रिणींनो। आणि तुम्हालाही तुमच्या घरामध्ये टॉप असू द्या किंवा गाऊन असू द्या, तुम्हाला शिवता येतं। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला 5 इंच, तर बघा आपल्याला इथे रुंदी 5 इंच घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला खाली उंची घ्यायची आहे 8 इंचापर्यंत। आणि बघा, आता इथून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे मुंड्याचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही आकार द्या। आता आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे, बघू शकता, स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हाला समजेल। आणि तुमच्याही घरात असं काही टॉप वगैरे असेल तर तुम्ही करून बघा। तर बघा, आता आपलं कटिंग झालेलं आहे। आता आपल्याला बंद लावायचे आहेत, तेही मी तुम्हाला लगेचच करून दाखवते आणि आपलं ॲप्रन 5 मिनिटात तयार होतं। तर बघू शकता मैत्रिणींनो, आता हा आपला अस्तरचा टॉप आहे, तो आपल्याला आता जोडून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही टीप घालून घ्या, वरती ही टीप घालून घ्या। खूप सोपी पद्धत आहे, वेळही लागत नाही, 5 मिनिटात होतं मैत्रिणींनो, विकत आणायची काहीच गरज नाही। तर बघू शकता मैत्रिणींनो, सगळीकडून मी टीप घालून घेतलेली आहे। आता आपल्याला मुंड्याचा जो साईडचा भाग आहे तिथून आपल्याला एक पाव इंचचं फोल्ड करून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपलं फिनिशिंग चांगलं यावं आणि कोणी जरी बघितलं तरी छान वाटावं, त्यासाठी आपल्याला छान आणि मस्तपैकी फिनिशिंग सहित आपल्याला शिवून घ्यायचं आहे। जरी आपण किचनमध्ये जरी वापरत असेल तरी आपण स्वयंपाक करताना कोण ना कोणतरी घरी येतच, त्यामुळे उत्तमच छान शिवलेलंच बरं। तर बघा, अशा पद्धतीने वरूनही आपल्याला एक पाव इंचचं फोल्ड करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। हे ॲप्रन खूप सुंदर दिसणार आहे, बाजारातून नवीन आणल्यासारखं वाटणार आहे। तर तुम्हीही नक्की मैत्रिणींनो ट्राय करा। टॉप नसेल तर तुम्ही गाऊन किंवा तुमचं जो पेटीकोट असेल त्या ह्याच्याने सुद्धा तुम्ही तुमचं ॲप्रन शिवू शकता, किंवा तुमची ओढणी असू शकते त्याच्याने, किंवा साडी जी तुम्ही कॉटनची वापरत नसाल तर त्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही उंची घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुमचं जो मुंडा आहे तो मुंडा कट करून ॲप्रन तुम्ही शिवू शकता। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही बाजूनी मी फोल्ड करून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला 2 मिनिटात बंदही कसे शिवायचे आणि कसे लावायचे हे सांगणार आहे। तर बघा, आता आपण सुलट करून घेतलेला आहे, आता आपण बंद लावणार आहोत। बंद लावले की आपला ॲप्रन तयार झालेला आहे।
तर बघा मैत्रिणींनो, बंद तयार करून घेत आहे आता मी. साधारणतः बंद तुम्ही 10 ते 12 इंचाचे घेऊ शकता. असं काही नाही, तुम्हाला जेवढा मोठा हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. आता मी येथे साधारण 15 इंचाचा घेतलेला आहे. आपल्याला तिन्ही बाजूनी बंद लावायचे आहेत. मुंड्याच्या साईडला दोन्ही बाजूनी आणि वरती गोल एक लावायचा आहे. आता दुसरा पण बंद मी तयार करत आहे. तर मैत्रिणींनो, आता तुम्हाला किती अंतरावर घ्यायचं आहे ते तुम्ही लावू शकता. आपल्याला आता ॲप्रनचा सेंटर काढून घ्यायचा आहे. मी अशा पद्धतीने सेंटर काढलेला आहे. साधारणतः 1.5 इंचावर आपल्याला आता तो वरचा जो बंद आहे तो लावून घ्यायचा आहे. तुम्हाला म्हणजे जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता. आता मी सेंटर काढून 1.5 इंच इकडे डाव्या साईडला उजव्या साईडला खूण करून घेतले आहे. आता आपल्याला गोल असा वरचा बंद लावून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला तो गळ्यातून घालायचा आहे. त्यामुळे गोलच आपल्याला बंद तो वरचा लावून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने खूण केले. तिथे मी टिप टाकून घेत आहे. स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती कळेल आणि तुम्हीही घरच्या घरी हा व्हिडिओ बघून ॲप्रन तुम्ही शिवू शकता. कारण ह्याची खूप गरज आहे मैत्रिणींनो. आपल्याला रोज सकाळी संध्याकाळी स्वयंपाक करावाच लागतो आणि त्यासाठी हे जर तुम्ही ॲप्रन घालून केला तर तुमचे कपडेही घाण होणार नाहीत. आता आपल्याला मुंड्याच्या साईडनी पण बंद लावून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने मी आता मुंड्याच्या साईडनी बंद लावून घेत आहे. फक्त 4 ते 5 मिनिटात आपलं हे ॲप्रन तयार होतं. वेळ लागत नाही. तर तुम्हीही ट्राय करा नक्की. आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता. तर मैत्रिणींनो, बघा किती सुंदर आणि छान मार्केटमधून विकत आणल्यासारखा आपला ॲप्रन दिसत आहे. जुन्या टॉपचंही दिसत नाही. आणि त्या पद्धतीने मी माझा टॉपही घेतला होता आणि खूप छान आणि एकदम मस्त असं दिसत आहे. बघू शकता, मी तुमच्यासमोर प्रत्यक्षात शिवून दाखवलेला आहे. आता मी तुम्हाला घालूनही दाखवते, म्हणजे खूप छान दिसेल. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी आज ॲप्रन घालून दाखवलेलं आहे, शिवलेलंही आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं दिसत आहे. ॲप्रन मार्केटमधून नवीन आणल्यासारखं. फक्त गळ्यातून अडकवायचं आहे आणि मागे बंद बांधायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही किचनमध्ये स्वयंपाकमध्ये असं ॲप्रन घालून तुम्ही स्वयंपाक करू शकता. तुमचा ड्रेस गाऊन कुठलंही घाण होणार नाही. तर हे ॲप्रन तुम्हाला कसं शिवायचं मी सांगितलेलंच आहे. तर नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ माझे तुमच्याकडे लगेच येत राहतील. धन्यवाद.